नमस्कार शेतकरी बंधूंनो, मोहगणी लागवड केलेल्या सर्व शेतकरी बंधूंना ज्या क्षणाची आतुरतेने आपण वाट बघत होतो तो क्षण आता आलेला आहे। क्रॉप सिटी ॲग्रोवेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जी पण लागवड 2017 सालापासून झाली होती त्या लागवडीस आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांना कळणार आहे। तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि हा पूर्ण व्हिडिओ बघा ज्यामध्ये आपण ही आनंदाची बातमी शेअर करणार आहोत। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय कुलकर्णी मोहगणी लागवड आणि करार शेतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला मागच्या 7 वर्षापासून आपण 10,000 एकर लागवडीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत। यामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, त्यानंतर गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र देखील या 7 राज्यांमध्ये आपण प्रकल्प राबवत आहोत। गेल्या अनेक वातावरणातील बदलांना सामोरं जाऊन शेतकरीला ज्यावेळेस सर्व पिकांच्या बाबतीत निराश झालेला आहे त्यावेळेस वनशेतीच आपल्याला तारू शकते या आशेने तो गेल्या 7 वर्षापासून आमच्यासोबत जुडलेला आहे। मोहगणी करार शेती ही लाकूड उत्पादनासाठी असून प्रामुख्याने भारताचा जो आयात निर्यातीत लाकडाचा जो वाटा आहे तो अतिशय मोठा आहे, कारण 400 बिलियनचा आपला लाकूड आयातीचा व्यवसाय आहे। भारत कृषी प्रधान देश असून देखील भारताला बाहेरून लाकूड मागवण्याची गरज भासत आहे हे ऐकून मला देखील त्यावेळेस आश्चर्यच वाटले होते आणि म्हणून या प्रकल्पाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की या लाकूड या गोष्टीला जगामध्ये प्रचंड मागणी आहे। आज आपण ऑस्ट्रेलिया, अमेरिका, त्यानंतर चायना या देशांकडनं आपण आज लाकूड आयात करत आहोत। पण मग असं काय आहे की भारताच्या सारख्या कृषीप्रधान देशाला लाकूड बाहेरून आयात करायची गरज पडेल आणि म्हणून मी देखील या प्रकल्पामध्ये सामील झालो आणि माझ्या घरी जी 15 एकर लागवड होती, बरेचसे तुमच्यापैकी काही शेतकरी असतील ते माझ्या शेतावर देखील येऊन त्यांनी बघितलं असेल की 15 एकर मोहगणीची लागवड ही पूर्ण शेतामध्ये मी करून टाकलेली होती। आज माझी झाडं 3 वर्षाची झालेली आहेत, अतिशय सुंदर वाढ आहे। यामध्ये आंतरपिकं देखील चालू आहेत, कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं ज्यावेळेस आम्ही सांगतो की मोहगणीला 12 वर्ष लागतात तयार व्हायला त्यावेळेस ते म्हणतात की इतके वर्ष रान गुंतवून ठेवायचं का? तर यात गुंतवणूक ही रानाची नाहीच आहे, कारण लागवडचं अंतर 10 बाय 9 फूट असल्यामुळं याच्यामध्ये तुम्ही आंतरपिकं जी आहेत ती सहज घेऊ शकता। मोठा ट्रॅक्टर तुमचा उभा आणि आडवा दोन्ही दिशेला फिरून तुमच्या शेताची मशागत जी आहे ती पूर्ण होते। मग मोहगणी आपण निवडण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते वातावरणातील बदल। तुम्ही बघताय थंडी वाढतीये, फेब्रुवारी महिना चालू होतोय तरी अजूनही आपल्याकडे थंडी आहे। बऱ्याचशा वेळेस मोहोर आला आंब्याला की अचानक ढगाळ वातावरणामुळे मोहोर सगळा गळून पडतो, काळवट पडतो। त्यानंतर मोसंबी या पिकांमध्ये फळगळ आणि फळ सिटिंग हे दोन्हीचे प्रॉब्लेम आपल्याला जाणवत आहेत। अशी बरीचशी फळ पिकं आहेत ज्याच्यामध्ये आता वातावरणातील लहरीपणामुळे नुकसानीची पातळी जी आहे ती वाढलेली आहे आणि म्हणूनच आपण आता वनशेतीच्या माध्यमातून एखाद्या शेतकऱ्याला जो अल्पभूधारक शेतकरी असेल त्याला जास्तीत जास्त उत्पन्न प्रति एकरी कसं मिळावं या दृष्टिकोनातून हा जो वनशेतीचा प्रकल्प आहे तो आपण हाती घेतलेला आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं ज्यावेळेस आम्ही प्रकल्पाची सुरुवात केली होती त्यावेळेस आम्ही आपल्याला सांगत होतो की हा आशिया खंडातील नव्हे तर भारतातील आणि जगातील हा सगळ्यात मोठा जो आहे तो वनशेतीचा प्रकल्प आहे आणि हा जो आपण प्रकल्प राबवत आहोत तो आहे कार्बन क्रेडिटसाठी। जागतिक तापमान जसं जसं वाढत आहे तसं तसं विविध देशांनी एकत्र येऊन तापमान कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करायच्या ठरवलेल्या आहेत आणि या उपाययोजनेअंतर्गतच कार्बन क्रेडिट हा एक अतिशय ज्वलंत असा सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आणि याच्या मार्फत शेतकऱ्यांना 4 पैसे जास्तीचे कसे मिळतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आणि आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी ती म्हणजे 7 वर्षापासून आपले सर्वजण सगळे डायरेक्टर्स सगळेजण आपण जे धडपडत होतो, ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्नशील होतो ती गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली आहे। हो, आपल्या प्रकल्पाला कार्बन क्रेडिट मंजूर झालेले आहे। या जगामध्ये वनशेतीसाठी कार्बन क्रेडिट घेणारा हा पहिला प्रकल्प जो महाराष्ट्रामधून चालू झालेला आहे आणि ज्याची गोडदोड अत्यंत वेगाने चालू झालेली आहे।
आज आपल्यासोबत जे पण 10,000 एकर लागवड झालेले 2500 शेतकरी आहेत ते आज खूप गौरवास्पद आपल्याला स्वतःला मानत आहेत की आपण या प्रकल्पाचा भाग झालो, ज्यामध्ये कार्बन क्रेडिट वृक्ष लागवडीसाठी मिळत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाची रोजगार हमी मार्फत या प्रकल्पाला 3 लाख रुपये जी आहे ती सबसिडी देखील आहे. मग ती तुम्ही पंचायत समिती मार्फत करा किंवा सामाजिक वनीकरण मार्फत करा, तुम्हाला ही सबसिडी जी आहे ती तुमच्या रोजगार हमी योजनेमार्फत लेबरला आणि याला जाते. म्हणजे बराचसा खर्च तुमचा लागवडीचा जो आहे तो तुमचा या योजनेतूनच निघून जात आहे आणि तुम्ही पहिल्याच वर्षी नील होत आहात. म्हणजे याच्यात तुम्हाला प्रॉफिट चालू होत आहे. 7 वर्ष या पिकांमध्ये आपण आंतरपिकं म्हणून घेऊ शकतो. मग तुमचा ऊस असेल, काही 5-6 वर्ष येणारी तुमची फळं पिकं असतील, तुमचे ज्वारी, बाजरी, मका, गहू वगैरे जे तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य या प्रकारची जी पिकं असतील ती तुम्ही याच्यात 7 वर्ष घेऊ शकता. 7 वर्षानंतर या झाडांची सावली बऱ्यापैकी जमिनीवर पडते, ऊन येत नाही. अशा ठिकाणी तुम्ही कोथिंबीर, मेथी उन्हाळ्यामध्ये जी चांगले पैसे देऊन जातात आणि यांची मर उन्हामुळे जास्त होते अशी पिकं देखील घेऊ शकता. मुक्त गोठा पद्धतीची ज्यांच्याकडे गोठे आहेत तर इथे तुमचा मुक्त गोठा अतिशय सुंदर होऊ शकतो. या शेतीमध्ये तुम्ही कुक्कुटपालन, बकरी पालन इत्यादी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या महोगनीचा जो पाला छाटणीच्या दरम्यान जमिनीवर पडत असतो त्यामध्ये आपल्याला खाली ज्यावेळेस जमिनीवर अपूर्ण पाला पडतो तर तण कुठेही उगवायची यामध्ये शक्यता निर्माण होत नाही. म्हणजे 10-12 वर्षानंतर तुमच्या जमिनीमध्ये जे येणारी तण आहेत ती पूर्णतः नष्ट झालेली असतील. हा सगळ्यात मोठा फायदा शेतकऱ्यांना इथे दिसून येत आहे की त्याच्या पुढे त्याला परत कधी जास्त तण उगवणार नाही. दुसरी महत्त्वाची अजून एक गोष्ट म्हणजे जमिनीत जाणारा सेंद्रिय कर्ब. हा पाला पडलेला ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये गाडणार आहोत त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा तुमचा आतमध्ये जाणार आहे आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता जी आहे ती तुमची डबल होण्याच्या जवळपास ती निश्चितच तयार होणार आहे. आणि या जमिनीवर जो तो कार्बन क्रेडिट जो आहे तो तर आपल्याला 5व्या वर्षापासून एकरी 50,000 रुपयापर्यंत सर्वसाधारण आपल्याला मिळणार आहे. पण हा एका वेगळ्या ठेवणीतला प्रोजेक्ट आहे. तुम्ही कधी ऐकले शेतकरी बंधूंनो की कृषी मालाला ॲडव्हान्स पेमेंटसुद्धा दिलं जातं किंवा कुणी देऊ शकतं? बरोबर ऐकलेत. कृषी मालाला ॲडव्हान्स पेमेंट कधी कुणी मिळतं का किंवा कुणी देतं का? तर या प्रोजेक्टमधून तुम्हाला 5व्या ते 6व्या वर्षापासून तुमचा शेतमाल तुमच्याकडेच असताना देखील तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट एकरी 40,000 ते 50,000 रुपये आम्ही देणार आहोत. म्हणजे कार्बन क्रेडिट 30,000 ते 50,000 रुपये आणि लाकडाच्या ॲडव्हान्स पोटी आम्ही तुम्हाला 30,000 ते 50,000 रुपये ॲडव्हान्स देखील देणार आहोत. म्हणजे असं सर्वसाधारणपणे 5व्या वर्षापासून तुम्हाला 60,000 ते 1,00,000 रुपये तुम्हाला ॲडव्हान्स पैसे मिळत जाणार आहेत. आणि महोगनी तुमच्याचकडे आहे, ती वाढीच्या अवस्थेत आहे, आपल्याला तिला 12 वर्षांनी कट करायचं आहे. मग सर्वसाधारणतः 12 वर्षामध्ये एका एकरमधून 7,500 घनफूट ते 10,000 घनफूट लाकूड तयार होते. हमी भाव कंपनीच्या ॲग्रीमेंटवर 500 रुपये तुम्हाला दिलेला आहे. आजचा रेट जो आहे तो 800 रुपये घनफूट चालू आहे. आणखी असं भाग केलं जातं की 10 वर्षानंतर ज्यावेळेस आपली कटिंग चालू होईल त्यावेळेस 1,000 रुपये प्रति घनफूट मार्केटमध्ये रेट असतील आणि जो रेट जास्त असणार आहे तो जास्तीचाच रेट आपण प्रकल्पांतर्गत लागवड केलेल्या शेतकऱ्यांना देणार आहोत. यात एक गोष्ट महत्त्वाची, 5व्या वर्षापासून जे पण तुम्हाला पैसे मिळतील त्या पैशामध्ये 15% कंपनीचा भागीदारी राहणार आहे. मार्केटिंग करून देणे, कार्बन क्रेडिट आणून देणे या सर्व गोष्टी या 15%तून कंपनी आधीच तुमच्याकडे सेवेत देत आहे. आणि लाकूड उत्पादनातून शेतकऱ्याला एकरी सर्वसाधारणपणे वार्षिक 4 लाख रुपयाचा नफा कसा मिळेल, त्या 4 लाख रुपये ते 5 लाख रुपयाच्या नफ्यापर्यंत आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वसाधारण शेतकऱ्याला हा नफा अर्जित करून देणार आहोत. तरी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, हा प्रकल्प जो आहे तो डिसेंबर 2025ला समाप्त होणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी ह्या सीझनला म्हणजे 2025च्या सीझनमध्ये
आपण महोगनीची बुकिंग करावी आणि लागवड करून या प्रकल्पामध्ये सामील व्हावं आणि आपली आर्थिक उन्नती करून घ्यावी असे मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो। आपण हा व्हिडिओ इतक्या शांत चित्ताने ऐकलात आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर परत एकदा मी विनंती करतो की महोगनी विजय कुलकर्णी या सदरामध्ये आम्ही जे महोगनीचे वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला दिलेले आहेत त्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपल्याला कार्बन क्रेडिट मंजूर झालेला आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली बुकिंग करून या वर्षीची महोगनी लागवड करावी ही विनंती। धन्यवाद।